नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2024 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, वन विभागाची भरती आहे, 2024 ही भरती आहे। वेतन तुम्हाला 20,000 ते 60,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी नाही आहे आणि परीक्षा न देता तुम्हाला इथे नोकरी मिळणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड होणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। बघा, वन विभाग भरती 2024 ही भरती आहे। विभागाचे नाव काय आहे तर महाराष्ट्र शासन वन विभाग हे विभागाचे नाव आहे। कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा किती लागणार आहे, इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची सूट आहे आणि इथे पोस्टनुसार वयोमर्यादा इथे सांगण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा, अनुभव आणि प्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का तर हो, अनुभवाची गरज नाही, प्रेशर उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे तर ऑफलाईन पद्धतीने आहे, वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। वेतन श्रेणी तुम्हाला किती सॅलरी भेटणार आहे, 20,000 ते 60,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। अर्ज फी इथे नाही आहे। निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड प्रक्रिया केली जाणार आहे आणि नोकरीचे प्रकार कसे आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहे, कंत्राटी स्वरूपाची इथे जॉब असणार आहे। बघा, इथे मुलाखतीची तारीख आहे 13 डिसेंबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा इथे दिलेला आहे। बघा, अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, हरिसिंग वन सभागृह, सेमिनार हिल्स, नागपूर या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, या वेबसाईटवरती तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे तर नागपूर हे नोकरीचे ठिकाण आहे। पदाचे नाव काय आहे बघा, पशुवैद्यकीय अधिकारी, GIS तज्ञ, डेटा विशेष तज्ञ, JRF वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर, जीवशास्त्र, सौर तंत्रज्ञ, इको टुरिझम समन्वयक, जल प्रकल्प आणि मदतनीस या पदासाठी इथे ही जॉब असणार आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन पाहूया। काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, ही संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला मी PDF नोटिफिकेशन मधून देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, ही PDF नोटिफिकेशन आहे। कार्यकारी संचालक प्रेस वागरे प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर यांच्या कार्यालयाअंतर्गत ही भरती निघालेली आहे। बघा, अशा पद्धतीचं नोटिफिकेशन आहे। दिलेल्या जाहिराती, पदाचे मानधन व मुलाखतीचं वेळापत्र तुम्हाला इथे दिलेलं आहे। बघा, इथे कुठल्या जागांसाठी व्हॅकन्सी आहे ते सुद्धा तुम्हाला इथे सांगितलेलं आहे। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासाठी एक जागा आहे, 60,000 तुम्हाला इथे मानधन भेटणार आहे आणि TA 10,000 तुम्हाला इथे भेटणार आहे। GIS एक्सपर्टसाठी एक जागा आहे, 30,000 तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। डाटा एंट्रीसाठी किंवा डाटा अनालिस्टसाठी सुद्धा एक जागा आहे, 25,000 तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। GRF कनिष्ठ संशोधक सहाय्यकसाठी 2 जागा आहेत, 25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। सिनियर डाटा एंट्री ऑपरेटर यांच्यासाठी एक जागा आहे, 21,000 तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। बायोलॉजिस्ट जीवशास्त्र यांच्यासाठी 2 जागा आहेत, 25,000 तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे आणि TA 5,000 तुम्हाला इथे भेटणार आहे। सोलार टेक्निकल सौर ऊर्जा तांत्रिक यांच्यासाठी एक जागा आहे, 20,000 तुम्हाला इथे मानधन भेटणार आहे किंवा सॅलरी भेटणार आहे। त्याच पद्धतीने इको टुरिझम कोऑर्डिनेटर यांच्यासाठी एक जागा आहे, 25,000 तुम्हाला सॅलरी आणि 5,000 TA भेटणार आहे। वॉटर प्रोजेक्ट हेल्पर यांच्यासाठी एक जागा आहे, 13,000 तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। बघा, अशा पद्धतीचे हे जागा आहेत। त्यानंतर तुम्हाला इथे काय सांगितलेलं आहे बघा, वैयक्तिक मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA DA लागू राहणार नाहीये। उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी येताना परिपूर्ण बायोडाटा, रिझ्यूम व अर्ज ॲप्लिकेशन तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व आर्थिक पात्रता याबाबतचे दस्तावेज प्रमाणपत्र खालील दिलेल्या तक्त्यावर नमूद प्रत्यक्ष मुलाखतीकरिता उपस्थित राहणे गरजेचे आहे। बघा, तुम्हाला
या पत्त्यावरती यायचं आहे आणि तुम्हाला जे येण्या जाण्याचा खर्च आहे किंवा मुलाखतीत जाण्याचा खर्च आहे तो तुम्हाला भेटणार नाही आहे. तुमच्या खर्चाने तुम्हाला तिथे जायचं आहे आणि रिझ्युमे आणि बायोडाटा किंवा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत किंवा डॉक्युमेंट्स लावायचे तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन ते सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यानंतर बघा तुम्हाला प्रत्यक्ष मुलाखतीसाठी कधी यायचं आहे ते सांगण्यात आलेलं आहे. हरिसिंग सभागृह सेमिनार हिल्स नागपूर इथे 13/12/2024 तुम्हाला सकाळी 10:30 ते 11 वाजेपर्यंत तुम्हाला वेटरनरी ऑफिसर किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासाठी इथे राहायचं आहे. GIS एक्सपर्ट यांच्यासाठी सकाळी 11 ते 11:30 पर्यंत जायचं आहे. डाटा अनालिस्टसाठी 11:30 ते 12 वाजेपर्यंत तुम्हाला इथे जायचं आहे. GRF कनिष्ठ 12 ते 12:30 पर्यंत जायचं आहे. त्याच पद्धतीने सिनियर डाटा एंट्री ऑपरेटरसाठी 12:30 ते 1 वाजता जायचं आहे. बायोलॉजिस्ट जीवशास्त्र यांच्यासाठी 2 ते 2:30 पर्यंत जायचं आहे. सोलार टेक्निशियन यांच्यासाठी 2:30 ते 3 पर्यंत जायचं आहे. इको टुरिझम कोऑर्डिनेटर यांच्यासाठी 3:30 ते 4:30 किंवा 4 पर्यंत जायचं आहे. त्यानंतर वॉटर प्रोजेक्ट हेल्परसाठी 4 ते 4:30 इथे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मानधन, एकूण पद आणि मानधन, मुख्यालय, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अतिरिक्त पात्रता हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा वेटरनरी ऑफिसरसाठी तुम्हाला 60,000 रुपये वेतन मिळणार आहे आणि 10,000 तुम्हाला मानधन मिळणार आहे. आणि बघा तुमचं इथं कुठल्याही विद्यापीठामधून पदव्युत्तर पदवी आणि वन्यजीव विषयात पदव्युत्तर पदवी असेल MVSCला प्राधान्य देण्यात येणार आहे. बघा ही डिग्री असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येणार आहे. GIC एक्सपर्ट यांच्यासाठी 1 जागा आहे. 30,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. MSc तुम्हाला इथे लागणार आहे. जिओ इन्फॉर्मेशन आणि इन्व्हायरमेंटल सायन्स जिओलॉजी याच्यामध्ये तुमचं MSc आणि BE BTech कम्प्युटर सायन्स विथ डिप्लोमा इन जिओ इन्फॉर्मेटिक्स यांच्यामध्ये जर तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर डाटा अनालिस्टसाठी तुम्हाला इथे काय एज्युकेशन लागणार आहे. 25,000 सॅलरी आहे. 1 जागा आहे. MSc इन जिओलॉजी अँड जिओफिजिक्स किंवा BE BTech कम्प्युटर सायन्स किंवा इंजिनिअरिंग रिलेटेड फील्ड, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन डाटा सायन्स याच्यामध्ये जर तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बघा GRF कनिष्ठ संशोधक सहाय्यक यांच्यासाठी 2 जागा आहेत. 25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. वन्यजीव विज्ञान, प्राणीशास्त्र, वनिकी, वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वन्यजीव प्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी किमान 60 गुणासह तुमची जर झालेली असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा सिनियर डाटा एंट्री ऑपरेटर यांच्यासाठी 1 जागा आहे. 21,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवी आणि MSc परीक्षा उत्तीर्ण असेल आणि टंकलेखन याचे 40 प्रति मिनिट आणि मराठी 40 प्रति मिनिट जर तुमचं असेल तर तुम्ही इथे सिनियर डाटा सायन्स ऑपरेटर यांच्यासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर बायोलॉजिस्ट जीवशास्त्र याच्यासाठी 2 जागा आहेत. 35,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि त्यानंतर 5,000 तुम्हाला भत्ता मिळणार आहे. वन्यजीव विज्ञान, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र व किंवा तत्सम पदव्युत्तर किमान 60 गुणासह उत्तीर्ण असाल तर तुम्हाला इथे बघा तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. सोलार टेक्निकल इथे यांच्यासाठी 1 जागा आहे. 20,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. 10वी पास आणि इलेक्ट्रॉनिक विषयात ITI 60 गुणासह असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर इकोसिस्टीम किंवा इको टुरिझम कोऑर्डिनेटर यांच्यासाठी 25,000 सॅलरी असणार आहे आणि 5,000 तुम्हाला इतर भत्ता देण्यात येणार आहे. कोणत्या शाखेतील पदवी आणि हॉस्टेलिटी अँड हॉटेल मॅनेजमेंट, पर्यटन व्यवस्थापन याच्यामध्ये जर तुमची पदविका असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि मराठी, हिंदी आणि इंग्रजी चांगले संवाद कौशल्य असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. वॉटर प्रोजेक्ट हेल्पर यांच्यासाठी 1 जागा आहे. 13,000 तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. 10वी पास असणं गरजेचं आहे आणि पर्यावरणपूरक अनुभव असावा. कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत लिहिता वाचता यावे. स्थानिक रहिवासी असल्यास प्राधान्य देणार येणार आहे. बघा तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता यावं आणि तुम्ही तिथले स्थानिक असाल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येणार आहे असं इथे सांगितलं आहे. बघा इथे तुम्हाला काही टिप्स देण्यात आलेलं आहे. या पदाकरिता मराठी पुरेसं ज्ञान, वाचता लिहिता येणे, बोलता येणे हे गरजेचं आहे. तुम्हाला मराठी ज्ञान असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारास वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे मुख्यालयाच्या ठिकाणी काम करावे लागेल. प्रेस वगैरे
संवर्धन प्रतिष्ठान नागपूर पदभरती कंत्राटी पदातील मधील पदाकरिता बायोडाटा रिझ्यूम अर्ज ॲप्लिकेशन तसेच वरील प्रमाणे दर्शविल्याप्रमाणे शैक्षणिक अतिरिक्त पात्रता बाबतचे मूळ दस्तावेज मुलाखतीस येते वेळेस तुम्हाला बघा डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे। त्यानंतर उमेदवार हा कोणत्याही इतर शासकीय निमशासकीय अशासकीय संस्था किंवा संघटना यांच्या पदाकरिता असता कामा नये। बघा तुम्हाला इतर कुठल्या संघटनामध्ये तुम्ही संस्थेमध्ये काम करत असाल तर तुम्हाला इथे संधी देण्यात येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे। सदर पदे ही पूर्ण वेळ असल्यास या काळात उमेदवाराने इतर काम प्रॅक्टिस करता येणार नाही। बघा तुम्हाला ही पूर्ण वेळ काम असणार आहे त्यामुळे तुम्ही इतर काम करू शकणार नाहीये। नियुक्ती झालेल्या कंत्राटी पदास 24 तास सेवा करिता तत्पर राहणे बंधनकारक राहील। बघा तुम्हाला 24 तास इथे काम करायला हजर राहायचं आहे आणि प्रवास भत्ता मिळता नियुक्त झालेल्या उमेदवाराने महिन्याच्या 5 तारखेला आत मानसिक दैनंदिन वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून पडताळणी व त्यांची स्वाक्षरी घेऊन मानसिक दैनंदिन कार्यालयात सादर करावी। त्यानंतर प्रवास भत्ता ग्राह्य धरला जाईल। जर तुम्हाला प्रवास भत्ता पाहिजे असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने दैनंदिन काम केलेलं तुम्हाला जो आहे तो स्वाक्षरी सहित तुमच्या ऑफिसमध्ये इथे तुम्हाला जमा करायचा आहे। नियुक्ती प्राधिकारी समिती घेतलेला निर्णय अंतिम राहील। बघा जो त्याने घेतलेला निर्णय आहे तो अंतिम राहणार आहे। अशा पद्धतीचे हे टिप्स आहेत, 8 टिप्स आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने हा आजचा जॉब व्हिडिओ होता। कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।